Next question, question number 7. In figure 1.75, A dash D dash C and B dash E dash C. एक फिगर दिलेले एक ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल ABC. त्यामध्ये पॉईंट्स बघा कसे दाखवले. ADC हे पॉईंट एका लाईनमध्ये आहे, BC हे पॉईंट सुद्धा एका लाईनमध्ये आहे. सेगमेंट D पॅरलल टू साइड AB. ट्रायंगलची एक साइड आहे AB, त्याला पॅरलल असणारा सेगमेंट दिलेला आहे D. If AD is 5, DC is 3, BC 6.4. BC टोटल लेंथ 6.4 आहे, देन फाइंड B. तर आपल्याला B ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. क्वेश्चन बघून लगेच समजलं पाहिजे काय इन्फॉर्मेशन दिली, काय फाइंड करायचं आहे आणि त्यावरून आपल्याला कोणता थेरम किंवा कोणती प्रॉपर्टी इथे यूज करावी लागणार आहे. इथे एक ट्रायंगल दिलेला आहे, पॅरलल लाईन दिलेला आहे. सो थोडक्यात अशी कंडिशन आहे, एक ट्रायंगल आहे, ही लाईन पॅरलल आहे, त्यानंतर या व्हॅल्यू यामधल्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहे, त्याचा यूज करून एक व्हॅल्यू अननोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सो एक ट्रायंगल पॅरलल लाईन आहे, लाईन सेगमेंट की जी थर्ड साईडला पॅरलल आहे आणि त्यानंतर हे रेशोज दिलेले आहेत. आपल्याला इथे यूज करावं लागणार आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बरोबर, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो, सपोज एखाद्या ट्रायंगलमध्ये एक लाईन सेगमेंट थर्ड साईडला जर पॅरलल असेल तर ही लाईन सेगमेंट ह्या ज्या दोन रिमेनिंग साईड आहे त्याला इक्वल रेशोमध्ये डिवाइड करते. याचा अर्थ काय, सपोज A आणि B ही व्हॅल्यू असेल, ही व्हॅल्यू C आणि D असेल, तर हा रेशो नेहमी सारखा असणार आहे, A/B इज इक्वल टू C/D. तर या लॉजिकचा यूज करून आपल्याला इथे D आणि AB पॅरलल दिलेला आहे, त्यावरून आपल्याला रेशो कोणते इक्वल दाखवायला लागणार आहे, CD/DA इज इक्वल टू CE/EB आणि त्यानंतर व्हॅल्यूज पुट करून आपल्याला EB किंवा B ची व्हॅल्यू फाइंड करता येणार आहे. ओके, समजलं काय यूज करायचं आहे. सो सोल्युशन हियर आपल्याला BC 6.4 दिलेला आहे, त्यानंतर BE इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं BE प्लस EC इज इक्वल टू BC, राईट, बिकॉज BE आणि C हे पॉईंट एका लाईनमध्ये लाई करत आहे. देअरफॉर x plus EC is equal to 6.4 and hence EC is equal to 6.4 minus x. EC ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, आता बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम त्याच्या अकॉर्डिंग हियर DE सेगमेंट DE is parallel to side AB and therefore इन ट्रायंगल ABC या ट्रायंगलमध्ये आपण काय लिहू शकतो, CD/DA, CD/DA. इथून सुरुवात करतो आपण, CD/DA इज इक्वल टू CE/EB और BE, CE/BE. ठीक आहे, अँड हेन्स पुटिंग व्हॅल्यूज, इथे अजून व्हॅल्यू सुद्धा मेन्शन करूया. AD इज इक्वल टू 5, DC इज इक्वल टू 3. CD म्हणजे DC, दॅट व्हॅल्यू इज 3 अपॉन DA म्हणजे AD, व्हॅल्यू इज 5, दॅट इज इक्वल टू CE आपण C म्हणजे EC व्हॅल्यू इथे फाइंड केलेलं आहे 6.4 मायनस एक्स. व्हॅल्यू आपण इथे फाइंड केली आणि ऑलरेडी इथे फिगरमध्ये दाखवलेले सुद्धा होते. सो EC इक्वल टू 6.4 आणि BE ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, B इज इक्वल टू एक्स. ओके, व्हॅल्यूज पुट केल्या आता कॅल्क्युलेशन. देअरफॉर 3 × x 3x इज इक्वल टू 5 × 6.4 मायनस एक्स. देअरफॉर 3x इज इक्वल टू 6.4 × 5 32 minus 5x. Therefore 3x plus 5x is equal to 32 and therefore 8x is equal to 32 and hence x is equal to 32 upon 8, 4. Therefore x is equal to 4, x म्हणजेच काय BE and therefore BE is equal to 4 units. Next question, question number 8. In the figure 1.76, segment PA, segment QB, segment RC and segment SD are perpendicular to line AD. फिगर दिलेले आहे, त्यामध्ये एक लाईन दाखवली, लाईन AD. या लाईनला परपेंडिक्युलर असणारे सेगमेंट दाखवलेले. फॉर एक्झाम्पल SD, RC, QB, PA हे सगळे सेगमेंट एका लाईनला परपेंडिक्युलर आहे, ही कंडिशन दिलेली आहे. आणि त्यानंतर काही लेंथ्स दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल AB इज 20, दिस 70, 80 आणि एवढी टोटल PS ची व्हॅल्यू दिलेली आहे 280. देन फाइंड PQ, QR अँड RS. तर आपल्याला PQ, QR आणि RS. सो थोडक्यात काय, ह्या साईडच्या ह्या ज्या 3 व्हॅल्यूज आहे, या 3 व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायचे आहे की ज्याची सम टोटल 280 असणार आहे. क्वेश्चन समजा काय दिलेला आहे, एक लाईन आहे, त्या लाईनला काही लाईन्स परपेंडिक्युलर आहे. तर इथे सगळ्यात आधी आपल्याला एक प्रॉपर्टी लक्षात घ्यायची आहे की सपोज एक लाईन आहे आणि या लाईनवरती जर मी असे खूप सारे परपेंडिक्युलर ड्रॉ केले, ठीक आहे, तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, हे जे लाईन्स आहे या सगळ्या लाईन्स या लाईनला परपेंडिक्युलर आहे, अँगल 90 फॉर्म करत आहे. याचा अर्थ काय, या ज्या सगळ्या लाईन्स आहे या सगळ्या लाईन एकमेकांना पॅरलल आहे. ठीक आहे, ज्या वेळेस नंबर ऑफ लाईन्स एका सिंगल लाईनला परपेंडिक्युलर असतात, हा अँगल 90 डिग्री असणार आहे. याचा अर्थ काय, या सगळ्या ज्या लाईन आहे या सगळ्या लाईन एकमेकांना पॅरलल असणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला कोणती कंडिशन मिळते थोडक्यात की अशी एक लाईन आहे, त्यानंतर ही एक लाईन आहे
आणि त्यानंतर इथे अशा ह्या पॅरलल लाईन दिलेल्या आहे. ठीक आहे, पॅरलल लाईन दिलेल्या आहे, त्यानंतर काही रेशोज दिलेले आहे. त्यामुळे इथे आपण प्रॉपर्टी यूज करू शकतो, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. बट इथे तर लाईन 4 दिसत आहे, मग 4 लाईनसाठी आपण हे रिलेशन कसं यूज करू शकतो. तर या आपण काय करू शकतो, आपल्याकडे रिलेशन कशामधलं आहे, 3 लाईन आणि 1 ट्रान्सव्हर्सल. तर यामधला सपोज या फर्स्ट 3 लाईन मी कन्सिडर केल्या आणि ही ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली, त्याच्यातून एक रिलेशन मला मिळेल. त्याच पद्धतीने सपोज जर मी ह्या नेक्स्ट 3 लाईन कन्सिडर केल्या, 1 2 3 या 3 लाईन कन्सिडर केल्या, ही ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली, याच्यावरून एक रिलेशन मला मिळेल. आणि त्यानंतर ह्या 2 रिलेशनला इक्वेट करून किंवा या 2 रिलेशनचा यूज करून आपण या अननोन व्हॅल्यू फाइंड करू शकतो. समजलं. सो आपल्याला 2 गोष्टी काय, जी इन्फॉर्मेशन दिली त्यावरून आपल्याला काय समजलं की दिलेल्या ज्या लाईन्स आहे किंवा जे सेगमेंट आहे, सेगमेंट SD, RC, QB, PA हे सगळे एकमेकांना पॅरलल आहे. पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल कोणत्याही 3 पॅरलल लाईन कन्सिडर केला, 1 2 3 ही पॅरलल लाईन, ह्या पॅरलल लाईन आणि ह्या ट्रान्सव्हर्सल, तर 3 पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल ती प्रॉपर्टी आपण इथे यूज करू शकतो. त्याच पद्धतीने नेक्स्ट 3 लाईन कन्सिडर करा किंवा आपण असं बोलू शकतो 1 2 3 या खालच्या या 3 लाईन आपण पॅरलल लाईन कन्सिडर करू, ह्या 2 ट्रान्सव्हर्सल तिथे सुद्धा अगेन प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. क्लिअर आहे. सो अजून एक गोष्ट, आता इथे या सगळ्या लेंथ दिलेल्या आहे, या तिन्ही लेंथ आपल्याला फाइंड करायचे. टोटल लेंथ दिलेलं आहे 280. तर आपण काय करूया, यामध्ये सपोज PQ ची व्हॅल्यू x आहे असं कन्सिडर करू. ठीक आहे, PQ इज x, त्यानंतर QR ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करू y. ठीक आहे, PQ इज x, QR इज y आणि RS ची व्हॅल्यू किती असणार आहे, RS ची व्हॅल्यू असेल 280 मायनस x प्लस y. टोटल 280 आहे, ही सम x प्लस y आहे. तर ही रिमेनिंग थर्ड साईड काय असणार, टोटल साईडमधून सम ऑफ दिस 2 साईड्स म्हणजे 280 मायनस x प्लस y ही साईड असणार आहे RS. समजलं इथपर्यंत. नाव सोल्युशन. सगळ्यात आधी आपल्याला लिहावं लागेल, सिन्स सेगमेंट PA परपेंडिक्युलर टू लाईन AD, त्याच पद्धतीने QB परपेंडिक्युलर टू लाईन AD, देन RC आणि SD हे सगळे लाईन AD ला परपेंडिक्युलर आहे. सो दिस इम्प्लाइज PA सेगमेंट PA पॅरलल टू सेगमेंट QB पॅरलल टू सेगमेंट RC पॅरलल टू सेगमेंट SD. या चारही लाईन एकमेकांना पॅरलल आहे. ठीक आहे, हे कन्फ्युजन आपण काढलं. नाव लेट PQ इज x, QR इज इक्वल टू y अँड RS किती असणार आहे, 280 मायनस x प्लस y. ठीक आहे, आता फर्स्ट केस आपण 3 लाईन कन्सिडर करूया. SD इज पॅरलल टू RC पॅरलल टू QB. या 3 पॅरलल लाईन आपण घेतल्या आणि ट्रान्सव्हर्सल आहे लाईन AD आणि लाईन PS. AD अँड PS आर ट्रान्सव्हर्सल. सो आपण काय कन्सिडर करतोय, 1 2 3 आणि या ट्रान्सव्हर्सल 3 पॅरलल लाईन आणि देअर ट्रान्सव्हर्सल. प्रॉपर्टी आपण इथे यूज करू शकतो. काय प्रॉपर्टी आहे, RC आणि QB. त्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. सपोज 3 पॅरलल लाईन या 2 ट्रान्सव्हर्सल आहे, तर हे रेशो इक्वल असतं. म्हणजे ABCD अशा व्हॅल्यूज असेल तर आपण लिहितो A/B इज इक्वल टू C/D. A/B इज इक्वल टू C/D. सो त्याच लॉजिकने इथे आपण काय लिहिणार, SR/RQ इज इक्वल टू DC/CB और DC. हा रेशो या रेशोसोबत इक्वल असणार आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. अँड दिस इम्प्लाइज, आता व्हॅल्यूज आपण पुट करूया. SRची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. SR म्हणजेच RS. सो 280 मायनस x प्लस y अपॉन RQची व्हॅल्यू आपण y कन्सिडर केलेली आहे. सो दॅट इज इक्वल टू DC/CB 80/70. and therefore 280 minus x minus y into 7 is equal to 8y. Okay, therefore 280 into 7 1960 minus 7x minus 7y is equal to 8y, and therefore 1960 इज इक्वल टू, आपण काय करू, ह्या दोन्ही टर्म राईट हँड साईडला शिफ्ट करू. मायनस 7x चा प्लस 7x होणार, त्यानंतर मायनस 7y प्लस 8y प्लस 15y.
तर इथे जर बघितलं एक लिनियर इक्वेशन आपल्याला मिळतं आहे 7x + 15y = 1960. याला आपण बोलूया इक्वेशन 1. आता नेक्स्ट 3 पॅरलल लाईन आपण कन्सिडर करू, त्यावेळेस सुद्धा एक कंडिशन आपल्याला मिळेल. सो नेक्स्ट पॅरलल लाईन आपण कन्सिडर करूया. नाव PA पॅरलल टू QB पॅरलल टू RC 1 2 3 या 3 लाईन आपण कन्सिडर करतोय. R Q P A B C and therefore again by property of 3 parallel line and their transverse we can write यामध्ये आपण लिहू शकतो PQ upon QR PQ upon QR is equal to AB upon BC. इथे तुम्ही असा रेशो घेऊ शकता RQ upon QP is equal to CB upon BA. ओके, एकच डायरेक्शन फॉलो करायची. नाउ PQ is X, QR is Y is equal to AB is 60 and BC is 70. X upon Y is equal to 6 upon 7. याला सुद्धा आपण लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. 7x is equal to 6y. This implies 7x minus 6y is equal to 0. याला बोलू इक्वेशन 2. दोन लिनियर इक्वेशन मिळाले. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण सॉल्व करू शकतो. कसे? कारण दोन्ही ठिकाणी 7x आहे. सपोज या दोन इक्वेशनची मी सबट्रॅक्शन घेतली, 7x कॅन्सल होईल. सो नेक्स्ट पार्ट ऑफ सोल्युशन, इक्वेशन 1 minus इक्वेशन 2. ओके, 1 minus 2 7x plus 15y is equal to 1960. यामध्ये आपण सबट्रॅक्ट करतो 7x minus 6y is equal to 0. 7x cancel. 15 plus 6 21y is equal to 1960. Therefore y is equal to 1960 upon 21. याला सिम्प्लिफाय करू, आपण याला डिवाइड करू 7 ने. y is equal to 280 upon 3. फर्दर सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाही आहे. दिस इज व्हॅल्यू फॉर y म्हणजेच काय, QR ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. नाव नेक्स्ट आपल्याला फाइंड करायची, QR ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला x ची व्हॅल्यू म्हणजे PQ ची व्हॅल्यू फाइंड करायची. x ची व्हॅल्यू काय असणार आहे? सपोज फ्रॉम 2 7x is equal to 6y. therefore x is equal to 6y upon 7 and therefore x is equal to 6 into y 280 upon 3 divided by 7. ठीक आहे, 6 into 280 by 3 divided by 7 म्हणजे हे मी असं लिहू शकते 6 into 280 upon 7 into 3. so that is equal to 2 into 40 that is equal to 80. x ची व्हॅल्यू सुद्धा मिळाली 80. x y ची व्हॅल्यू झाली. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे RS ची. RS is equal to 280 minus x plus y, right? 280 minus x plus y. So that is equal to 280 minus x is 80 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 280 upon 3. ठीक आहे, so that is equal to 280 minus 80 minus 280 by 3. 280 minus 80 200 minus 280 by 3. so that is equal to 200 into 3 600 minus 280 upon 3. 600 minus 280 so ते असेल 320 upon 3. याचं फर्दर सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाही. सो RS ची व्हॅल्यू आली 320 upon 3. त्यामुळे एकदा आपण लिहू शकतो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ PQ ला आपण x कन्सिडर केलेला. सो x इज 80. QR म्हणजे y इज 280 by 3 आणि RS ची व्हॅल्यू असणार आहे 320 by 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. एक ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये क्वेश्चन दिलेला आहे, आपल्याला फक्त ब्लँक स्पेसेस इथे फिल करायचे आहे. क्वेश्चन बघूया काय आहे. क्वेश्चनच्या स्टेटमेंटसाठी तुमचे टेक्स्टबुक रेफर करा. इथे बोर्डवरती जे काही क्वेश्चन डिस्प्ले होते ते फक्त रेफरन्ससाठी आहे. त्यामुळे क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला कदाचित क्वेश्चन जर विजिबल नसेल तर त्यासाठी टेक्स्टबुक रेफर करा. क्वेश्चन इज इन ट्रँगल PQR. एक ट्रँगल दिलेला आहे PQR. सेगमेंट PM इज द मेडियन. तर इथे सेगमेंट PM मेडियन दिलेले आहे. ट्रँगल PQR मेडियनचा अर्थ काय असतो? सेगमेंट PM ही मेडियन आहे. मेडियनचा अर्थ ही जी लाईन आहे या लाईनमुळे ही समोरची जी साईड आहे ती साईड दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ या दोन लेंथ सारख्या असणार आहे. किंवा असं आपण बोलू शकतो की हा जो एम पॉईंट आहे हा एम पॉईंट QRचा मिड पॉईंट असणार आहे. हे कसं डिसाईड केलं मी? कारण
PM मेडियन दिलेली आहे, PM मेडियन आहे म्हणजे हा M QR मिड पॉईंट असणार आहे. एक कंडिशन इथून आपल्याला मिळाली. अँगल बायसेक्टर्स ऑफ अँगल PMQ. PMQ याचा अँगल बायसेक्टर, याचा अँगल बायसेक्टर म्हणजे सपोज मी अशी एक रे ड्रॉ केली, ह्या रेमुळे हा जो अँगल आहे हा अँगल दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो, अँगलला बायसेक्ट करतो, अँगलला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो. सो सपोज असा एक रे मी ड्रॉ केला. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PMQ अँड अँगल PMR इंटरसेक्ट साइड PQ अँड साइड PR इन पॉईंट X अँड Y रिस्पेक्टिवली. एक अँगल PMQ आहे, दुसरा अँगल PMR आहे म्हणजे हा अँगल, आणि याचा सुद्धा एक बायसेक्टर असणार आहे. तर काय सांगितलं, हे जे दोन बायसेक्टर आहे ते साइड PQ आणि PR यांना रिस्पेक्टिवली कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. PQला इंटरसेक्ट करते ॲट पॉईंट X, PRला इंटरसेक्ट करते ॲट पॉईंट Y. तेच इथे फिगरमध्ये दिलेलं आहे. समजलं इथपर्यंत कंडिशन काय दिलेलं आहे. प्रूव्ह दॅट XY पॅरलल टू QR. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे XY QRला पॅरलल आहे. म्हणजे काय, हे जे पॉईंट्स आहे या पॉईंट्समधून पास होणारे ही जी लाईन सेगमेंट आहे, ही लाईन सेगमेंट ट्रायंगलच्या थर्ड साईडला पॅरलल आहे, आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. ट्रायंगल दिलेला आहे, एक मेडियन सांगितलेले आहे, अँगल बायसेक्टर ड्रॉ केलेले आहे, अँगल बायसेक्टर पॉईंट X आणि Y मध्ये इंटरसेक्ट करतात. त्यामुळे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं की ही जी लाईन सेगमेंट ही थर्ड साईडला पॅरलल असणार आहे. आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार. अँगल बायसेक्टर दिलेला आहे म्हणजे कुठेतरी त्याच्या प्रॉपर्टीचा यूज आपल्याला करावा लागणार आहे. अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी तो थेरम आपण बघितला, त्या थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणतो, सपोज एक ट्रायंगल आहे, हा ट्रायंगलच्या या अँगलचा बायसेक्टर आहे म्हणजे या अँगलला तो दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो. आणि हा जर ट्रायंगल सपोज असा असेल ABC आणि ही जी रे आहे ही रे सपोज इथे M ह्या पॉईंटने इंटरसेक्ट करते. तर अँगल बायसेक्टर थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय रिलेशन देतो. हा अँगल आहे, अँगलपासून आपण सुरुवात करतो AB अपॉन AC. AB अपॉन AC इज इक्वल टू AB. सो BCची करस्पॉन्डिंग साईड काय, BM अपॉन MC. सो ह्या दोन ट्रायंगलच्या दोन साईडचा रेशो कशाशी इक्वल असणार आहे. थर्ड जी रिमेनिंग साईड आहे ती साईड ज्या पॉईंटमध्ये डिवाइड झाले किंवा ज्या पोर्शनमध्ये डिवाइड झालेले आहे त्याचा रेशो. AB अपॉन AC इज इक्वल टू BM अपॉन MC. त्याला तुम्ही BMला तुम्ही MB लिहू शकता, MCला CM लिहू शकता, काही फरक पडणार नाही आहे. ठीक आहे. सो हा अँगल बायसेक्टर थेरम आहे, याचा यूज इथे आपल्याला करावा लागणार आहे. तर सपोज अँगल बायसेक्टर थेरमचा मी इथे यूज केला तर त्याच्या अकॉर्डिंग मी काय लिहू शकते. हा ट्रायंगल आहे, हा अँगल आहे, या अँगल या ठिकाणी जर मी अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय केला तर मी लिहू शकते MP अपॉन MQ इज इक्वल टू PX अपॉन XQ. ठीक आहे. त्याच पद्धतीने सेकंड ट्रायंगलसाठी जर मी अगेन सेम अप्लाय केला, हा अँगल इथून हे रे दाखवलेले आहे. सो MP अपॉन MR, MP अपॉन MR इज इक्वल टू PY अपॉन RY. ठीक आहे. हे रिलेशन आपल्याला मिळालं. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, XY आणि QR पॅरलल आहे. एक कंडिशन अजून काय दिलेली की मेडियन इथे दिलेला आहे, याचा अर्थ काय, MQ आणि MR ही लेंथ सारखी आहे, MQ MR लेंथ सारखी आहे, त्यामुळे इथे MQ आहे, इथे MR आहे, न्यूमरेटरला MP आहे, त्यामुळे या ठिकाणी एका ठिकाणी मी MQला MRने रिप्लेस करू शकते किंवा MRने MQला रिप्लेस करू शकते. त्यामुळे सपोज या ठिकाणी मी MQला MRने रिप्लेस केलं कारण दोन्ही लेंथ सारखीच आहे. तर हे रिलेशन काय होणार आहे, PX अपॉन XQ. लेफ्ट हँड साईड दोन्ही रिलेशनची सारखी आहे, MP अपॉन MR, MP अपॉन MR, याचा अर्थ काय, राईट हँड साईड सारखी असणार आहे. तर आपलं रिलेशन काय म्हणतात, PY अपॉन RY इज इक्वल टू PX अपॉन XQ. आता जर मी फिगर रेफर केली आणि हा रेशो बघितला, हा रेशो कोणता आहे, PY अपॉन RY, PY अपॉन RY किंवा YR इज इक्वल टू PX अपॉन XQ. सो ट्रायंगलच्या इथे जे डिव्हिजन होतं आहे त्याचा रेशो इक्वल आहे. याचा अर्थ काय, इथे मी काय यूज करू शकते, बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय सांगतो, सपोज हे रेशो जर इक्वल असेल याचा अर्थ काय, ही जी लाईन आहे ही लाईन थर्ड साईडला पॅरलल असते. सो कॉन्व्हर्सच्या अकॉर्डिंग ही जी लाईन आहे ही थर्ड साईडला पॅरलल आहे, ही लाईन म्हणजेच काय, XY इज पॅरलल टू QR. तेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं. समजला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. आता बघूया टेक्स्टबुकमध्ये काय काय स्टेप्स दिलेले आहे. सो फर्स्ट इन ट्रायंगल PMQ ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे म्हणजे हा ट्रायंगल. इन दिस ट्रायंगल रे MX इज बायसेक्टर ऑफ अँगल PMQ. रे MX PMQचा बायसेक्टर आहे, हे आपण ऑलरेडी बघितलं. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर, थेरम ऑफ अँगल बायसेक्टरच्या अकॉर्डिंग आपण इथे काय लिहिणार, MP अपॉन MQ, MP अपॉन MQ इज इक्वल टू PX अपॉन XQ बाय अँगल बायसेक्टर थेरम. सिमिलर टू दिस इन ट्रायंगल PMR, ह्या ट्रायंगलमध्ये MY हा अँगल बायसेक्टर आहे, त्यामुळे आपण इथे रिलेशन लिहिणार MP अपॉन MR, MP अपॉन MR, Pचा करस्पॉन्डिंग पॉईंट Y, सो PY अपॉन YR. ठीक आहे. नाव
एम इज मिड पॉईंट ऑफ क्यू आर, हे एम क्यू इज इक्वल टू एम आर म्हणून काय केलेलं आहे, एम पी अपॉन एम क्यू इज इक्वल टू एम पी अपॉन एम आर असणार आहे. न्यूमरेटर सारखाच आहे, डिनॉमिनेटरला फक्त एम क्यूला एम आरने जर सपोज मी रिप्लेस केलं तर हा रेशो सारखा असणार आहे. त्यामुळे लेफ्ट हँड साईड सारखी असणार आहे आणि हेच राईट हँड साईड सुद्धा सारखी असणार आहे. पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. पी एक्स अपॉन एक्स क्यू म्हणजे सपोज हा ट्रायंगल असेल पी क्यू आर, हा पॉईंट एक्स आहे, हा पॉईंट वाय आहे. हा रेशो पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. अँड हेच बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वी कॅन प्रूव्ह एक्स वाय, वी कॅन राईट एक्स वाय इज पॅरलल टू क्यू आर. म्हणून कॉन्व्हर्सच्या अकॉर्डिंग आपण लिहू शकतो की हा रेशोज इक्वल आहे. याचा अर्थ काय, ही जी लाईन आहे ही लाईन थर्ड साईडला पॅरलल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. इन फिगर 1.78 बायसेक्टर ऑफ अँगल बी अँड अँगल सी ऑफ ट्रायंगल एबीसी इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट एक्स. एक ट्रायंगल दिलेला ट्रायंगल एबीसी, यामध्ये दोन अँगल कन्सिडर करायचे, अँगल बी अँगल सी. यांचा अँगल बायसेक्टर म्हणजेच काय, या रेमुळे हा अँगल दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो. सिमिलरली या रेमुळे हा अँगल दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो. तर याचे जे बायसेक्टर आहे ते एकमेकांना एका पॉईंटला इंटरसेक्ट करतात. दॅट पॉईंट इज एक्स. लाईन एक्स इंटरसेक्ट साईड बी सी इन पॉईंट वाय. सपोज ए आणि एक्स पॉईंट जॉईन केला आणि इन द फॉर्म ऑफ लाईन पुढे एक्सटेंड केलं तर ही जी लाईन आहे ही थर्ड साईड बी सीला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. दॅट पॉईंट इज वाय. ए बी इज 5, ए सी इज 4, बी सी इज 6. देन फाइंड एक्स अपॉन एक्स वाय. तर आपल्याला हा रेशो फाइंड करायचा आहे. आता हा रेशो आपण कसा फाइंड करणार, तर इथे लगेच आपल्याला समजलं पाहिजे की अँगल बायसेक्टर दिलेला आहे म्हणजे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा यूज आपल्याला करावा लागणार आहे. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो, सपोज एक ट्रायंगल आहे, या ट्रायंगलमध्ये सपोज हा जर एक रे असेल आणि हा या रेमुळे अँगल दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो आहे. सपोज ट्रायंगल आहे ए बी सी, ही साईड आहे एम एन आणि ही साईड आहे सपोज ए आणि बी. तर अँगल बायसेक्टर थेरमच्या अकॉर्डिंग आपण कसं रिलेशन घेतो, ए बी अपॉन ए सी म्हणजे एम अपॉन एन इज इक्वल टू ए बी घेतला, सो समोरच्या साईडचा ही लेंथ घ्यायची, दॅट इज याला आपण जर सपोज डी बोललो, बी डी अपॉन डी सी, सो दॅट इज इक्वल टू ए अपॉन बी. हे आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. सो अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीमध्ये आपण काय करतो, ज्या दोन साईड आहे दोन साईडचा रेशो कशाशी इक्वल असणार आहे, थर्ड साईड जी दोन पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे तो जो रेशो असणार आहे त्याच्याशी इक्वल असणार आहे. सो एम अपॉन एन इज इक्वल टू ए अपॉन बी. ठीक आहे, या प्रॉपर्टीचं जिथे आपल्याला करायचं आहे. सो सोल्युशन, आपल्याला त्यासाठी दोन ट्रायंगल कन्सिडर करावे लागतील. फर्स्ट अँगल बी आपण कन्सिडर केला तर आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करावं लागेल ए बी वाय. ठीक आहे, त्यानंतर अँगल सी कन्सिडर केला तर आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करावं लागेल ए सी वाय. कारण दोन्ही ठिकाणी ज्यावेळेस आपण प्रॉपर्टी अप्लाय करू, ह्या साईडचा रेशो पण या साईडचा रेशो इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स वाय. त्याच पद्धतीने सेकंड ट्रायंगलसाठी सुद्धा दिस अपॉन दिस इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स वाय. दोन्ही ठिकाणी एक्स अपॉन एक्स वाय कॉमन असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे दोन इक्वेशन आपल्याला असे मिळतील की ज्याच्यामधले एक साईड सपोज आर एच एस सारखी आहे, आर एच एस सारखे म्हणजे आपण लेफ्ट हँड साईड इक्वेट करू शकतो आणि त्यांना ते दिलेला व्हॅल्यू पुट करून आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके, सो आपण यामध्ये अजून काय करूया बघा, आपल्याला हा ट्रायंगल कन्सिडर करायचा म्हणजे आपल्याला ही एक साईड लागणार आहे, या ट्रायंगलसाठी ही साईड लागणार आहे. सो याला जर सपोज मी एक्स कन्सिडर केली, एक्सने एम कन्सिडर करूया आपण इथे. सपोज बी वाय लेंथ एम असेल तर वाय सी ही लेंथ किती असणार आहे, टोटलमधून एम मी मायनस केला म्हणजेच काय 6 मायनस एम एवढी लेंथ असणार आहे वाय सीची. सो सोल्युशन, लेट बी वाय is equal to m, by plus yc is equal to bc, reason b dash y dash c, and therefore by is m plus yc is equal to 6. This implies yc is equal to 6 minus m. ही लेंथ आहे m आणि ही लेंथ आहे 6 minus m. नाव आता आपण ट्रायंगल कन्सिडर करूया. इन ट्रायंगल ए बी वाय, या ट्रायंगलमध्ये बाय अँगल बायसेक्टर थेरम वी कॅन राईट, अँगल बायसेक्टर थेरमच्या अकॉर्डिंग ह्या ट्रायंगलमध्ये आपण लिहू शकतो बी ए अपॉन बी वाय, बी ए अपॉन बी वाय इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स वाय. ठीक आहे, त्याच पद्धतीने सेकंड ट्रायंगल इन ट्रायंगल ए सी वाय, अगेन बाय अँगल बायसेक्टर थेरम वी कॅन राईट या ट्रायंगलसाठी सी ए अपॉन सी वाय, सी ए अपॉन सी वाय इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स वाय. ठीक आहे, याला बोलू 1, याला बोलू 2. 1 आणि 2 ची आर एच एस सारखी आहे, देअरफॉर फ्रॉम 1 अँड 2 आर एच एस सारखे म्हणून आपण एल एच एस इक्वेट करू शकतो. बी ए और ए बी अपॉन बी वाय is equal to AC upon CY. Therefore, AB is 5, BY is M, AC is 4,
and CY is 6 minus M. 5 into 6 minus M is equal to 4M. 30 minus 5M is equal to 4M. 30 is equal to 9M. M is equal to 30 upon 9. याला सिम्प्लिफाय केलं 3 ने डिवाइड केलं तर M असणार आहे 10/3. पण व्हॅल्यू आता मिळाली. नाउ M म्हणजेच काय BY, दॅट इज BY इज इक्वल टू 10/3. BY ची व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली. ही व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे. x अपॉन xy ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सो दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. हेच रिलेशन आपण इथे लिहिलेलं आहे. सो फ्रॉम वन जर आपण 1चा यूज केला BA म्हणजे काय 5. BY ची व्हॅल्यू आता आपण फाइंड केली 10/3 इज इक्वल टू x अपॉन xy. आपण आपल्याला x अपॉन xy ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो 5 into 3 upon 10 is equal to x upon xy and hence ax upon xy is equal to 3 upon 2. This value आपल्याला फाइंड करायची होती. x upon xy is equal to 3 upon 2. Next question number 11. In quadrilateral ABCD, segment AD is parallel to segment BC. एक quadrilateral दिलेला आहे ABCD. A B C D यामध्ये AD आणि BC या दोन पॅरलल साइड दिलेल्या आहे. डायगोनल AC आणि डायगोनल BD इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट P. डायगोनल AC आणि डायगोनल BD हे दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करतात एका पॉइंट मध्ये अँड दॅट पॉइंट इज P. हा पॉइंट दिलेला आहे P. ओके. देन शो दॅट AP अपॉन PD. तर आपल्याला प्रूव्ह करायचं AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP. आपल्याला प्रूव्ह काय करायचं, आपल्याला दोन रेशो इक्वल दाखवायचे. दोन रेशो इक्वल दाखवायचे म्हणजे काही इथे आपण सिमिलरिटीचा कुठेतरी यूज करू शकतो. बट आपल्याला कोणते दोन ट्रँगल चेक करावं लागेल किंवा कोणते दोन ट्रँगल सिमिलर आहे की नाही हे कन्सिडर करावं लागणार. त्यासाठी साईड बघा काय दिलेलं आहे. AP आणि PD ही साईड आहे, ही साईड आहे. त्यानंतर PC आणि PB ही साईड आहे आणि ही साईड आहे. सो थोडक्यात काय आपल्याला काय करावं लागणार आहे या केसमध्ये ह्या दोन ट्रँगलचा विचार करावा लागणार. हा एक ट्रँगल, हा एक ट्रँगल. हे दोन ट्रँगल सिमिलर दाखवा. सिमिलर जर ट्रँगल असतील तर त्यांच्या साईड जे असतात ते रेशोमध्ये असतात किंवा साईड्स प्रोपोर्शनमध्ये असतात. त्याचा यूज करून आपण दिलेला रेशो इक्वल दाखवू शकतो. बट इथे जर तुम्ही बघितला टर्म्स काय दिलेला आहे AP अपॉन PD आणि दुसरी आहे PC अपॉन BP. AP PD या दोन्ही एकाच ट्रँगलच्या साईड आहेत. PC BP या सुद्धा एकाच ट्रँगलच्या साईड आहे. बट याला आपण रिअरेंज करून असं लिहू शकतो AP अपॉन PC इज इक्वल टू PD अपॉन BP. राईट. हे कशाच्या अकॉर्डिंग लिहिलं बाय अल्टरनेटिव्ह. आपण ह्या प्रॉपर्टीज बघितलेल्या रेशोच्या अल्टरनेटिव्ह प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आपण काय करू शकतो. सपोज A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D जर असेल तर आपण याला असं लिहू शकतो A अपॉन C इज इक्वल टू B अपॉन D. याचा अर्थ काय, सपोज A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D याचा अर्थ सपोज A अपॉन B 1 अपॉन 2 असेल, C अपॉन D 2 अपॉन 4 असेल. ठीक आहे. रेशो सारखा आहे कारण 2 अपॉन 4 याला जर मी सिम्प्लिफाय केलं हा रेशो काय होणार आहे 1 अपॉन 2. सो 1 अपॉन 2 इज इक्वल टू 2 अपॉन 4. हेच मी असं लिहिणार 1 अपॉन 2 इज इक्वल टू 2 अपॉन 4. अगेन हा सुद्धा रेशो सारखाच येतोय किंवा इथे जर कन्फ्युजन होत असेल तर 2 कॉमन येतो ना, तर आपण वेगळा रेशो घेऊ. सपोज 1 अपॉन 3 जर मी घेतला तर हा होणार आहे 2 अपॉन 6. 2 अपॉन 6 म्हणजेच काय 1 अपॉन 3. हाच रेशो मी असा जर लिहिला बाय अल्टरनेटिव्ह हा रेशो मी असा लिहिणार याचा न्यूमरेटर अपॉन सेकंडचा न्यूमरेटर इज इक्वल टू याचा डिनॉमिनेटर अपॉन सेकंडचा डिनॉमिनेटर. अगेन हा रेशो सुद्धा 3 अपॉन 6 म्हणजेच काय 1 अपॉन 2 येते. हे सुद्धा व्हॅलिड आहे, हे सुद्धा व्हॅलिड आहे. सो दिस इज अल्टरनेटिव्ह ऑपरेशन. अल्टरनेटिव्हमध्ये आपण काय करतो दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D होता. सो यालाच मी बाय अल्टरनेटिव्ह ऑपरेशन असं लिहू शकते A अपॉन C इज इक्वल टू B अपॉन D. सो त्याच लॉजिकनी AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP होतं. हे दोन्ही एकाच ट्रँगलचे साईड आहे, ह्या सुद्धा एकाच ट्रँगलचं साईड आहे. बट ज्यावेळेस आपण सिमिलर ट्रँगल दाखवतो त्यावेळेस आपण साईडचे ज्यावेळेस रेशो घेतो तेव्हा प्रत्येक ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईड्स आपण कन्सिडर करतो. म्हणून AP अपॉन PC इज इक्वल टू PD अपॉन PB असं आपण याला लिहू शकतो. आता AP अपॉन PC म्हणजे फर्स्ट ट्रँगलची ही साईड, सेकंड ट्रँगलची ही साईड इज इक्वल टू PD अपॉन BP दोन्ही ट्रँगलच्या साईड. तर थोडक्यात आपल्याला हे प्रूव्ह करायचं म्हणजेच आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह करायचं म्हणजे आपल्याला हे जे दोन ट्रँगल आहे हे दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचे आहे. तर ज्यावेळेस अशी कंडिशन असते आपण हे डिस्कस केलं दोन लाईनच्या क्रॉस करताय आणि आपण मी जर हा एक ट्रँगल आणि हा एक ट्रँगल कन्सिडर करते तर एक ऑब्वियस अँगल कोणता असतो हा अँगल, कारण हे अँगल असणार आहे ऑपोजिट अँगल, वर्टिकली ऑपोजिट अँगल. दोन लाईन इंटरसेक्ट करतात त्यामुळे इथे फॉर्म होणारे अँगल सारखे असणार. म्हणजे अँगल थिटा असेल तर अँगल थिटा असणार आहे. तो सिमिलरिटीसाठी एक अँगलची पेअर तर मला मिळाली. आता ॲटलिस्ट एक अँगलची अजून पेअर लागणार आहे. मग तो अँगल कुठे असणार आहे. इथे कंडिशन काय दिलेली आहे AD आणि सेगमेंट BC पॅरलल आहे म्हणजे ह्या दोन लाईन पॅरलल आहे. तर ह्या दोन पॅरलल लाईन मी कन्सिडर केल्या आणि ही जर मी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली. ठीक आहे. आपण प्रॉपर्टी बघितलेल्या दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल
या केसमध्ये ह्या दोन पॅरलल आहे आणि ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हे जे अँगल असतात हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल असणार आहे. काय अँगल इक्वल असणार आहे? झेडच्या शेपमध्ये असणारे हे जे दोन अँगल हे दोन अँगल इक्वल असणार आहे. याला आपण बोलतो ऑल्टरनेट अँगल, राईट. हे अल्टरनेट अँगल इक्वल असणार आहे म्हणजेच काय हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. अगेन अजून एक अँगलची पेअर आपल्याला मिळते. सो ए टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. सिमिलर ट्रँगल आहे म्हणून त्यांच्या साईड ज्या त्या प्रोपोर्शनमध्ये असणार आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण हे प्रूव्ह करू शकतो. समजलं सोल्युशन काय आहे ते? सो सोल्युशन BC. हियर आधी आपण पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करून कोणते अँगलचे पेअर इक्वल येते ते मेन्शन करूया. हियर AD पॅरलल टू BC. AD BC पॅरलल आहे आणि BD ही ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे. AD BC पॅरलल आणि BD ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. देअरफॉर अँगल ADB हा अँगल आणि हा अँगल अँड अँगल CBD. ठीक आहे. दॅट इज अँगल ADB. याला मी अँगल ADP सुद्धा लिहू शकते कारण हे सगळे पॉईंट एका लाईनमध्ये आहे. सो ADB ला मी ADP ने रिप्लेस करेन. अँगल ADP इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBD. याला मी CBP लिहू शकते. याला बोलू आपण 1. ओके. रिझन हवं तर देऊ शकतो. B डॅश P डॅश D हे सगळे पॉईंट एका लाईनमध्ये लाई करत आहे. ऑल्सो अँगल APD is congruent to angle CPB. APD आणि CPB. ठीक आहे. दिस इज 2. आता आपण दोन ट्रँगल कन्सिडर करूया. इन ट्रँगल APD अँड ट्रँगल CPB. हे दोन ट्रँगल जे मी कन्सिडर केले APD आणि CPB या ट्रँगलमध्ये फ्रॉम 1 and 2 अँगल ADP and CBP, angle APD, angle CPB. By A similarity, हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. ट्रँगल APD इज सिमिलर टू अँगल CPB. दोन ट्रँगल सिमिलर आहे. दोन ट्रँगल सिमिलर आहे म्हणून करस्पॉन्डिंग साइड्स रेशोमध्ये असणार आहे. करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो इक्वल असणार आहे किंवा करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स आपण काय लिहू शकतो? आपल्याला AP, PD, PC आणि BP ह्या टर्म्स पाहिजे. सो AP अपॉन CP इज इक्वल टू PD अपॉन PB इज इक्वल टू AD अपॉन CB. ओके. यामध्ये आपण हा रेशो कन्सिडर करूया. दॅट इज AP अपॉन PC. CP ला PC लिहिते मी आणि त्यानंतर PD अपॉन PB ला मी BP लिहिते. ठीक आहे. आता यामध्ये जर मी ऑल्टरनेट ऑपरेशन इथे अप्लाय केलं ऑल्टरनेट लॉच्या अकॉर्डिंग AC अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP. Hence next question number 12. In figure 1.80 XY parallel to segment AC. एक ट्रँगल दिलेला आहे ABC. यामध्ये ही लाईन सेगमेंट थर्ड साइडला पॅरलल आहे. XY पॅरलल टू AC. 2AX इज इक्वल टू 3BX. इफ 2AX इज इक्वल टू 3BX तर यामध्ये असणारे रिलेशन सुद्धा दिलेलं आहे. XY इज इक्वल टू 9 ही व्हॅल्यू 9 दिलेलं आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड व्हॅल्यू ऑफ AC. तर ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करून ACची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. क्वेश्चन समजलं काय कंडिशन दिली काय फाइंड करायचं आहे. सो थोडक्यात काय XYची व्हॅल्यू दिलेली आहे ACची व्हॅल्यू फाइंड करायची आणि या साईडमध्ये असणार रिलेशन किंवा AX आणि XB मध्ये असणार रिलेशन दिलेलं आहे. मग हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार यामध्ये आपल्याला काय यूज करावं लागणार आहे. तर जेव्हा केव्हा आपण असं बघतो की एक ट्रँगल आहे ट्रँगलमध्ये ही लाईन सेगमेंट ह्या साईडला पॅरलल तर आपण BPTचा यूज करण्याचा प्रयत्न करतो. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा यूज करण्याचा प्रयत्न करतो. तर मग इथे जर मी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सपोज यूज केलं तर मला काय मिळणार आहे. AX अपॉन ही व्हॅल्यू तर माझ्याकडे आहे. XB अपॉन X ही व्हॅल्यू तर माझ्याकडे आहे. X अपॉन BX ही व्हॅल्यू दिली. सो याचा रेशो आपण फाइंड करू शकतो. AX किंवा BX अपॉन AX ही व्हॅल्यू काय असणार आहे. BX अपॉन X इज इक्वल टू 2/3.
त्यामुळे BX/X ही व्हॅल्यू तर माझ्याकडे आहे. जर मी इथे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज केला, BX/X or AX इज इक्वल टू BY/YC. सो BY/YC हा रेशो मला मिळेल 2/3. ठीक आहे, हा रेशो तर मला मिळाला. बट ह्या रेशोचं मी पुढे काय करणार, मला ॲक्च्युअलमध्ये फाईंड काय करायचं, मला व्हॅल्यू ऑफ AC फाईंड करायचं आहे. त्यामुळे BPT थेरमचं इथे काही यूज होणार नाही आहे. ACची व्हॅल्यू फाईंड करायची, व्हॅल्यू XYची दिलेली, मग ACची व्हॅल्यू मी कशी फाईंड करू शकते. तर त्यासाठी जर तुम्ही बघितलं, जर सपोज मी हा मोठा ट्रँगल कन्सिडर केला, ट्रँगल ABC. ओके, आणि ॲट द सेम टाइम लहान ट्रँगल कन्सिडर केला, ट्रँगल XBY. ठीक आहे, ABC आणि XBY. सपोज हे दोन ट्रँगल जर मी सिमिलर आहे हे दाखवलं किंवा आपण चेक केलं की सपोज हे दोन ट्रँगल सिमिलर आहे का. जर ट्रँगल सिमिलर असतील तर त्यांचे जे साईड्स असतात ते प्रोपोर्शनमध्ये असतात. त्या लॉजिकनी जर हे दोन ट्रँगल सिमिलर असतील तर आपण असं लिहू शकतो AB/XB इज इक्वल टू XY, सॉरी, AB/XB इज इक्वल टू AC/XY. राईट, सिमिलरिटीच्या अकॉर्डिंग आपण हा रेशो लिहू शकतो. AB आणि XB यामधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे, कारण XB माहिती आहे, AX माहिती आहे, XB माहिती आहे, त्यावरून AB फाईंड करणं इझी आहे. AB/XB हे हा रेशो आपल्याला याचं यूज करून मिळणार आहे. ACची व्हॅल्यू फाईंड करायची आहे, त्यानंतर XYची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सो या रिलेशनचं यूज करून मी ACची व्हॅल्यू फाईंड करू शकते. सो थोडक्यात काय, इथे मला आता सिमिलरिटीचं यूज करायचं आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचं इथे जास्त काही यूज होत नाही आहे, त्यामुळे आपण इथे ट्रँगलच्या सिमिलरिटीचं यूज करू. दोन ट्रँगल सगळ्यात आधी आपल्याला सिमिलर आहे हे दाखवायचं, ट्रँगल सिमिलर आहे म्हणून त्यांचे रेशोज इक्वल आहे. या रिलेशनचं यूज करून आपण ACची व्हॅल्यू फाईंड करणार आहोत. तर सगळ्यात आधी पहिलं टास्क आहे की आपल्याला दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचे. हा मोठा ट्रँगल आणि छोटा ट्रँगल, हे दोन ट्रँगल आपण सिमिलर कसे दाखवणार. एक मोठा ट्रँगल आहे, त्यामध्ये हा छोटा ट्रँगल आहे, या पॅरलल लाईन आहे, त्यामुळे याचं दोन पॅरलल लाईन मी कन्सिडर केला. ही जर ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली, दोन पॅरलल लाईन आणि ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल नेहमी इक्वल असतात. दोन पॅरलल लाईन, एक ट्रान्सव्हर्सल, तर हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. याला आपण बोलतो करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्या अकॉर्डिंग या दोन पॅरलल लाईन, ही एक ट्रान्सव्हर्सल, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असणार आहे, म्हणजे हा अँगल सारखा असणार आहे. दोन पॅरलल लाईन, ही ट्रान्सव्हर्सल, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असणार आहे. सो दोन अँगलची कंडिशन आपल्याला मिळते. ए टेस्टच्या अकॉर्डिंग हा मोठा ट्रँगल छोटा ट्रँगल सिमिलर असणार आहे, आणि म्हणून त्यानंतर सिमिलरिटीच्या करस्पॉन्डिंग साईड अकॉर्डिंग टू सिमिलरिटी ऑफ ट्रँगल करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो इक्वल असणार आहे. सो AB/XB इज इक्वल टू AC/XY. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर सोल्युशन बघू आता कसं दिलेलं आहे. सो 2x इज इक्वल टू 3bx हे रिलेशन आपल्याला दिलेलं आहे. त्याला जर आपण रिअरेंज केलं तर आपल्याला x आणि bxची व्हॅल्यू मिळणार आहे किंवा रेशो मिळणार आहे. x/bxची व्हॅल्यू काय असणार, x/bx इज इक्वल टू 3/2. ठीक आहे, 2 तिकडे पाठवला आणि त्यानंतर bx या साईडला पाठवला, x/bx इज इक्वल टू 3/2. बट आता जर आपण बघितलं, आपण मोठा ट्रँगल कन्सिडर करतोय तर मला ABची लेंथ माहिती पाहिजे, बरोबर. AB ही टोटल लेंथ माहिती पाहिजे. AB टोटल लेंथ किती असणार आहे, x/XB. बट आपल्याकडे व्हॅल्यूज नाही दिलेला, आपल्याकडे रेशो दिलेला आहे, म्हणून आपण काय करणार, x/bs इज इक्वल टू 3/2. इथे आपण कंपोनेंट ऑपरेशन अप्लाय करणार. कंपोनेंट ऑपरेशन माहिती आहे काय, आपण रेशोजवरती डिफरंट ऑपरेशन बघितले, त्यामधला एक ऑपरेशन तो कंपोनेंटो. कंपोनेंटो म्हणजे काय, सपोज A/B हा रेशो असेल, हा रेशो याच्यावरती जेव्हा मी कंपोनेंटो अप्लाय करेल, रेशो सारखाच राहणार आहे. फक्त इथे मला काय करायचं, डिनॉमिनेटर ॲज इट इज लिहायचा, न्यूमरेटरमध्ये मला डिनॉमिनेटर ॲड करायचा. तर हे असतं कंपोनेंटो ऑपरेशन. ठीक आहे, याला आपण काय बोलतो, कंपोनेंटो ऑपरेशन, A+B/B. ठीक आहे, सो त्या लॉजिकनी जर मी इथे कंपोनेंटो अप्लाय केला लेफ्ट हँड साईडला, डिनॉमिनेटर ॲज इट इज, न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करा, x+bx. डिनॉमिनेटर ॲज इट इज, न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करा. सो कंपोनेंटो ऑपरेशनच्या अकॉर्डिंग ax+bx, ax+bx म्हणजे x+xb, x+xb म्हणजे टोटल लेंथ AB. सो AB/bx इज इक्वल टू 3 + 2 5 5/2. समजलं इथपर्यंत. AB/bx रेशो आपण कसा फाईंड केला. नाव दोन ट्रँगल आपण कन्सिडर करतो, ट्रँगल BCA आणि ट्रँगल BYX. हा एक ट्रँगल आणि हा मोठा ट्रँगल, दोन्ही ट्रँगलमध्ये इथे कोणती सिमिलॅरिटी येणार आहे, A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता A कसं आलं याचं एक्सप्लेनेशन आपण इथे देऊ शकतो. यासाठी सिमिलॅरिटी इकडे आपण दाखवूया. सो हिअर XY पॅरलल टू AC, XY AC पॅरलल आहे. सपोज AB ट्रान्सव्हर्सल असेल, ह्या दोन पॅरलल लाईन ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हे अँगल इक्वल असणार आहे, म्हणजे अँगल CAB, अँगल YXB. ठीक आहे, दोन पॅरलल लाईन, सपोज BC ट्रान्सव्हर्सल असेल, याला इथे आपण काय लिहिणार, करॉस्पॉन्डिंग अँगल. याच पद्धतीने जर ही ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल XYB, आणि
इथे कोणता अँगल असणार आहे, ए एक्स वाय बी ए सी बी आणि एक्स वाय बी हे दोन अँगल सिमिलर असणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि म्हणून मग बाय दोन अँगल सारखे आहे, सो बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. ट्रँगल बी सी ए बी वाय एक्स टेस्ट अँगल इथे लिहिलेले आहे. ओके, दोन ट्रँगल सिमिलर आहे म्हणून साईड्सचा रेशो सारखा असणार किंवा साईड्स प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. बी ए अपॉन बी एक्स इज इक्वल टू ए सी अपॉन एक्स वाय. ठीक आहे, बी ए अपॉन बी एक्स ही व्हॅल्यू इथे आहे आपल्याकडे. बी ए म्हणजेच काय, ए बी, सो दॅट रेशो इज 5/2 इज इक्वल टू ए सी अपॉन 9. ए सी इज इक्वल टू 5 into 9/2, so that is equal to 45/2, that is equal to 22.5 units. So AC is equal to 22.5 units. Last question number 13. In figure 1.81, the vertices of square DEFG are on the sides of triangle ABC. एक स्क्वेअर दिलेला आहे DEFG. या स्क्वेअरचे जे वर्टायसेस आहे, वर्टायसेस म्हणजे काय, पॉईंट डी, पॉईंट ई, पॉईंट एफ, पॉईंट जी, हे वर्टायसेस एका ट्रँगलच्या साईड्सवरती अशी इन्फॉर्मेशन दिलेली. तो ट्रँगल आहे ट्रँगल ABC. ओके, अँगल ए इज 90 डिग्री. एक इन्फॉर्मेशन दिलेली, अँगल ए 90 डिग्री आहे. देन प्रूव्ह दॅट DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे DE स्क्वेअर म्हणजे ह्या साईडचे रिलेशन आपल्याला घ्यायचं आहे BD आणि EC सोबत. सो थोडक्यात BE, DE आणि EC यामध्ये असणारं रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, हिंट दिलेलं आहे, शो दॅट ट्रँगल GBD इज सिमिलर टू ट्रँगल CFE. GPD आणि CFE हे दोन ट्रँगल सिमिलर आहे अशी हिंट आपल्याला दिलेली आहे. हे सिमिलर आहे हे आपल्याला शो करायचं सगळ्यात आधी. देन यूज GD इज इक्वल टू FE इज इक्वल टू D. त्यांना ह्या साईड्स इक्वल असणार आहे कारण हा स्क्वेअर आहे. या रिलेशनचा यूज करून आपल्याला हे दिलेली स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. क्वेश्चन समजला. एक स्क्वेअर आहे तर स्क्वेअरची बेसिक प्रॉपर्टी काय असते, स्क्वेअर म्हणजे काय, प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे. इच अँगल इज 90 डिग्री. ऑल्सो लेंथ ऑफ इच साईड इज सेम. ही लेंथ सगळ्या लेंथ सारख्या असणार आहे. इथे 30 कंडिशन दिलेलं आहे म्हणजे हा प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे, चारही लेंथ सारखे असणार आहे. आपल्याला हिंटमध्ये सांगितलं हे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. बट इथे जर तुम्ही विचार केला हे दोन ट्रँगल आपण सिमिलर कसे दाखवू शकतो, दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचे म्हणजे एक तर त्यांच्या अँगल्सबद्दल काही माहिती पाहिजे किंवा साईड्समध्ये असणारं रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. या दोन ट्रँगलसाठी हा अँगल एक 90 डिग्री असणार आहे. ठीक आहे, अँगलची एक कंडिशन तर मी या व्यतिरिक्त अजून काय कंडिशन आपण ते डिराईव्ह करू शकतो. अँगल बी अँगल सी मधलं रिलेशन आपल्याला माहिती नाही आहे. त्यानंतर हा अँगल BGD अँगल CFE यामध्ये असणारं रिलेशन माहिती नाही. इव्हन साईड्सबद्दलची सुद्धा काहीच इन्फॉर्मेशन नाही. मग आपण हे दोन ट्रँगल सिमिलर कसे दाखवणार. बट या ठिकाणी आपल्याला अँगल ए 90 डिग्री दिलेला आहे, काहीतरी कंडिशन दिले म्हणजे त्याचं कुठेतरी यूज होणार आहे. मग यामध्ये आपण असं करू शकतो, सपोज हा ट्रँगल आणि हा ट्रँगल मी कन्सिडर केला. फॉर एक्झाम्पल ट्रँगल BAC हा मोठा ट्रँगल जर मी घेतला, ट्रँगल BAC. ओके, आता फक्त मी तुम्हाला क्वेश्चनचं सोल्युशन कसं असणार किंवा आपण कसा विचार करावं ते सांगते. सो ट्रँगल BAC जर मी कन्सिडर केला त्याच पद्धतीने जर मी ट्रँगल हा अँगल 90 डिग्री आहे, जर छोटा ट्रँगल हा मी कन्सिडर केला तर यामध्ये D अँगल 90 डिग्री आहे त्यामुळे D इथे असणार आहे. सो ट्रँगल BDG जर मी कन्सिडर केला, हे दोन ट्रँगल जर मी कन्सिडर केले यामध्ये हा अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे. ठीक आहे, त्यानंतर जर इथे बघितलं अँगल बी दोन्ही ठिकाणी कॉमन येतोय, अँगल GBD आणि अँगल ABC दोन्ही ठिकाणी अँगल बी कॉमन येतोय म्हणजे अँगलची अजून एक पेअर मला मिळते. सो AA सिमिलरिटीच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. कोणते दोन ट्रँगल बोलते मी, ट्रँगल BAC आणि त्यानंतर ट्रँगल BDG ही एक पेअर आपल्याला मिळेल सिमिलरिटीची. त्याच पद्धतीने जर मी त्याच लॉजिकने अगेन हा ट्रँगल मोठा ट्रँगल आणि हा एक छोटा ट्रँगल कन्सिडर केला. ठीक आहे, हा मोठा ट्रँगल हा छोटा ट्रँगल कन्सिडर केला तर अँगल सी अगेन या केसमध्ये कॉमन असणार आहे. प्लस हा अँगल 90 डिग्री हा अँगल 90 डिग्री आहे. AA सिमिलरिटीच्या अकॉर्डिंग अगेन ट्रँगल BAC आणि हा छोटा ट्रँगल सिमिलर असणार आहे. हे दोन ट्रँगल सिमिलर आहे, हे दोन ट्रँगल सिमिलर आहे म्हणजेच काय, हा ट्रँगल आणि इथे असणारा हा ट्रँगल हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे म्हणजे हे दोन ट्रँगल सिमिलर येणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेकंड कंडिशन GD FE इक्वल टू D याचा यूज करून दिलेली स्टेटमेंट प्रूव्ह करता येणार आहे. समजलं काय आपण कसं विचार करायचा आहे. अँगल ए दिलेला आहे इथे 90 डिग्री म्हणजे ह्या कंडिशनचा आपल्याला कुठे ना कुठे यूज होणार आहे. तो यूज कसा करायचा ते बघायचं. ट्रँगलची सिमिलरिटीसाठी आपण त्या अँगलचा यूज कसा करू शकतो. ओके, सो सोल्युशन, आय होप तुम्हाला एक्सप्लेनेशन समजलं आहे. सोल्युशन हियर DEFG is square and therefore DE ची लेंथ EF ची इक्वल आहे, दॅट इज इक्वल टू GF और FG दॅट इज इक्वल टू GD ॲज वेल एज प्रत्येक अँगल 90 आहे. अँगल G इज इक्वल टू अँगल F इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू अँगल E. प्रत्येक अँगल किती आहे 90 डिग्री.
स्क्वेअरची कंडिशन दिलेली ॲज वेल एज ट्रँगल ABC मध्ये अँगल एची व्हॅल्यू आहे 90 डिग्री. सो सिमिलॅरिटीसाठी आपण दोन पेअर दाखवणार ट्रँगलची. फर्स्ट ट्रँगल कोणता आहे? ट्रँगल BAC जर मी घेतला अँड ट्रँगल BAC आणि हा छोटा ट्रँगल आपण कन्सिडर करतोय. अँगल A 90 डिग्री, अँगल A मिडलला आहे. तो इथे 90 डिग्रीचा अँगल कोणता? डीचा, म्हणजे इथे अँगल डी मिडलला असणार आहे. BAC BDG. ओके, या दोन ट्रँगलमध्ये अँगल A अँगल D 90 डिग्री आहे, इच अँगल 90 डिग्री. त्याच पद्धतीने एक कॉमन अँगल मिळतोय. कॉमन अँगल कोणता आहे? B. सो अँगल इथे आपण अँगल A ला BAC लिहू आणि अँगल D ला BDG लिहूया. त्यानंतर कॉमन अँगल आहे अँगल B, म्हणजेच अँगल ABC DBG ABC DBG अँगल B. इथे रिझन काय असणार आहे? कॉमन अँगल. अँड देअरफॉर बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आपण लिहू शकतो हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. ट्रँगल BAC इज सिमिलर टू ट्रँगल BDG. एक रिलेशन मिळालं, याला बोलूया 1. नाव सेकंड ट्रँगल BAC आणि हा छोटा ट्रँगल. आता हा ट्रँगल आपण घेतो BAC. अँगल A 90 डिग्री आहे. छोट्या ट्रँगलसाठी अँगल E 90 डिग्री आहे. त्यामुळे E इथे मध्ये येणार, C कॉमन अँगल असणार, C इथे येणार आणि हा ट्रँगल असेल FEC. ओके, यामध्ये अँगल A अँगल BAC इज इक्वल टू अँगल FEC सेम आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे. त्यानंतर कॉमन अँगल येतो अँगल C अँगल BCA FCE common angle, and therefore these two triangles are similar. Triangle BAC is similar to triangle FEC. This is 2. From 1 and 2 जर इथे बघितलं BAC याला सिमिलर आहे, BAC याला सिमिलर आहे. सो जसं आपण रिलेशन बघतो A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C असेल तर आपण लिहितो A इज इक्वल टू C. किंवा आपण यामध्ये एक रिलेशनसुद्धा बघितलं, जे आपण प्रॉपर्टीज बघितलेला त्यामध्ये आपण एक रिलेशन बघितलं, त्याला आपण बोलतो ट्रान्झिटिव्हिटी. एक प्रॉपर्टी आपण बघितली ट्रान्झिटिव्हिटी. त्यामध्ये होतं की सपोज फर्स्ट अँगल दुसऱ्याला सिमिलर आहे, दुसरा ट्रँगल तिसऱ्याला सिमिलर आहे, तर बाय डिफॉल्ट फर्स्ट थर्डला सिमिलर असणार आहे. सो बाय ट्रान्झिटिव्हिटी आपण लिहू शकतो ट्रँगल BDG इज सिमिलर टू ट्रँगल FEC. ठीक आहे, BDG अँड FEC हे दोन ट्रँगल सिमिलर आले, म्हणजे हा ट्रँगल आणि हा ट्रँगल हे दोन ट्रँगल सिमिलर आले. ट्रँगल सिमिलर आहे म्हणजेच काय, साईड्सचे जे रेशो आहे ते इक्वल असणार किंवा साईड प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. आपल्याला कसला विचार करायचा, आपल्याला प्रूव्ह काय काय करायचं बघा. DE आहे, त्यानंतर BD आहे आणि EC आहे. D तर ह्या स्क्वेअरची साईड आहे, त्यामुळे Dचा तर विचार नाही करायचा. D आपल्याला एका साईडनी रिप्लेस करायचे, ट्रँगलच्या एका साईडनी रिप्लेस करायचं. पण राहिलेलं काय BD आणि EC. सो BD पाहिजे आपल्याला आणि EC पाहिजे. सो BD अपॉन FE इज इक्वल टू DG अपॉन EC. ठीक आहे, ही साईडसुद्धा आली पाहिजे आणि ही साईडसुद्धा आली पाहिजे. सो BD त्याची करस्पॉन्डिंग साईड FE, ही साईड EC आहे, सो याची करस्पॉन्डिंग इकडे साईड आहे DG. तर दिस रेशो इज इक्वल, किंवा आपण इथे काय करूया सगळे रेशोज लिहून घेऊ. BD अपॉन FE, DG अपॉन EC आणि थर्ड आहे BG अपॉन FC. आणि त्यानंतर आपण ह्या दोघांचा विचार करूया, दॅट इज BD अपॉन FE इज इक्वल टू DG अपॉन EC. हे रेशोज इक्वल आहे. नाव यामध्ये आपल्याला BD मेन्शन केला आहे, आपण EC आहे. आता आपल्याला DG आणि FEचा विचार करायचा आहे. ह्या टर्म्स आपल्याला Dनी रिप्लेस करायचे, ते आपण Dनी कशा रिप्लेस करू शकतो. DG आणि FE, DG म्हणजे ही साईड, FE म्हणजे ही साईड. आता ह्या स्क्वेअरच्या साईड आहे, त्यामुळे ही साईड इक्वल असणार आहे. त्यामुळे FE आणि DGला दोघांनाही मी Dनी रिप्लेस करू शकते फ्रॉम दिस. ओके, बिकॉज दिस आर साईड्स ऑफ अ स्क्वेअर. याला आपण बोलूया, लेट्स से दिस इज A. फ्रॉम A FE is equal to DG is equal to FE म्हणजे EF, DG is equal to DE. आता हे सगळं आपण आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे त्याच्या अकॉर्डिंग या सगळ्या टर्म्स आपण ॲडजस्ट करतोय. अँड देअरफॉर रेशो काय असणार आहे BD अपॉन FE. FEला मी Dनी रिप्लेस करते इथे,
त्यानंतर डी जीला सुद्धा मी डीनी रिप्लेस करते, ई सी ॲज इट इज. देअरफॉर बी डी इंटू ई सी इज इक्वल टू डी ई इंटू डी ई अँड हेन्स डी ई स्क्वेअर इज इक्वल टू बी डी इंटू ई सी. हेन्स प्रूव्ड. डी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी इंटू